नमस्कार. स्वादिष्ट मराठी किचनच्या आजच्या या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मंडळींचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, चैत्र शुद्ध नवमी म्हणजे रामनवमी. रामनवमी म्हणजे श्री प्रभू रामचंद्रांचा जन्मोत्सव. तर या निमित्त करण्यात येणारी श्री प्रभू रामचंद्रांची पूजा ही शास्त्रोक्त पद्धतीने आणि सविस्तरपणे कशी करायची हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्णपणे सांगणार आहे. तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. रामनवमी 2025 कधी आहे, तिथी, शुभमुहूर्त, पूजाविधी आणि महत्त्व. रामनवमी 2025 भगवान रामाच्या जन्माचे औचित्य साधून यावर्षी रविवार दिनांक 6 एप्रिल रोजी साजरी केली जाईल. रामनवमी 2025 तारीख आणि पूजाविधी. रामनवमी हा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे, जो दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी म्हणजेच नवमी दिवशी साजरा केला जातो. हा सण भगवान विष्णूचा 7वा अवतार भगवान राम यांच्या जन्मानिमित्त साजरा केला जातो. हिंदू पौराणिक कथेनुसार त्रेतायुगात भगवान विष्णूने राक्षसांचा नाश करण्यासाठी आणि जगात धार्मिकता पुनर्संचित करण्यासाठी भगवान राम म्हणून अवतार घेतला. भगवान राम यांचा जन्म अयोध्येत राजा दशरथ आणि राणी कौशल्याच्या पोटी झाला. त्यांना मर्यादा पुरुषोत्तम, सद्गुण, सन्मान आणि धर्माचे धार्मिकतेचे प्रतीक म्हणून मानले जाते. जगभरातील हिंदू रामनवमी मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते, परंतु त्यांचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येतील उत्सवात विशेषतः भव्य असतात. रामनवमी 2025 तिथी आणि शुभमुहूर्त. पंचांगानुसार 2025 मध्ये रामनवमी ही रविवार 6 एप्रिल रोजी साजरी केली जाईल. पूजेसाठी सर्वात शुभ काळ मानला जाणारा मध्यान्ह मुहूर्त म्हणजेच सकाळी 11:08 ते दुपारी 1:39 जो 2 तास 31 मिनिटांपर्यंत चालेल. मध्यान्ह मुहूर्त हा दुपारी 2:24 सुरू होईल. नवमी तिथी शनिवार दिनांक 5 एप्रिल रोजी सायंकाळी 7:26 सुरू होईल, तर ती रविवार दिनांक 6 एप्रिल रोजी संध्याकाळी 7:22 संपेल. रामनवमी पूजाविधी. रामनवमीचे महत्त्व पूर्णपणे पाळण्यासाठी योग्य विधी आणि पूजाविधी करण्याचे आवश्यक आहे. भक्त सामान्यतः पूजा कशी करतात हे आपण पाहूया. पूजेची तयारी करा. व्रत उपवास करण्याचे वचन द्या. लवकर उठा, स्नान करा आणि पवित्र मंत्राचे जप करताना सूर्याला जल अर्पण करा. प्रसन्न वातावरण निर्माण करण्यासाठी पूजा परिसर ताज्या फुलांनी आणि रांगोळी आणि दिव्यांनी स्वच्छ करा आणि सजवा. दुपारी 12 वाजता राम जन्माच्या शुभवेळी गंगाजल, पंचामृत आणि पाण्याने भगवान श्रीरामाची मूर्ती अभिषेक करा. पूजेसाठी कमळाची फुले आणि तुळशीची पाने आवश्यक आहेत. धूप, दिवे, फुले नैवेद्य दाखवून भगवान रामाचा सन्मान करण्यासाठी षोडशोपचार पूजा ही 16 चरणांची भक्तिपर पूजा करा. देवतेला अर्पण करण्यासाठी पवित्र नैवेद्य तयार करा, ज्यामध्ये खीर, फळे, पारंपरिक पदार्थांचा समावेश असेल. रामायण, सुंदरकांड आणि रामरक्षा स्तोत्र यासारख्या पवित्र ग्रंथांचे पठण करा, जेणेकरून तुम्ही भक्तीत मग्न व्हाल आणि भगवान श्री प्रभू रामचंद्रांच्या जीवनावर चिंतन कराल. पूजा आशीर्वादाने संपवण्यासाठी आरती करा आणि भक्तीने प्रसाद वाटा. रामनवमी 2025 महत्त्व. रामनवमी ही वाईटावर नीतिमत्तेच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. भगवान श्री रामाचे जीवन सत्य, कर्तव्य आणि अढळ श्रद्धेचे प्रतीक मानले जाते. त्यांना आदर्श पुत्र, राजा, पती आणि योद्धा मानले जाते, जे निस्वार्थता आणि त्यागाचे प्रतीक आहे. हा सण केवळ धार्मिक उत्सवच नाही, तर सामुदायिक मेळावे, भक्तिगीत आणि दानधर्म करण्याचा देखील एक काळ आहे. इतरांची सेवा करणे हा भगवान रामाच्या मुलांचा सन्मान करण्याचा एक मार्ग आहे, असे मानून अनेक भक्त गरजूंना अन्न, कपडे आणि आवश्यक वस्तू दान करतात. भव्य मंदिरातील विधींद्वारे साध्या घरगुती प्रार्थनांद्वारे रामनवमी साजरी केली जाते. त्यामुळे आध्यात्मिक आणि उत्थानदायी सण साजरा केला जातो. तर पाहिलं ना मंडळींनो, अधिक सविस्तरपणे आणि शास्त्रोक्त पद्धतीने रामनवमीची पूजा कशी करायची हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. तर मग अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज आणि वैविध्यपूर्ण रेसिपीसाठी आमचं स्वादिष्ट मराठी किचन हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. यावरचे सर्व व्हिडिओज तुम्ही आपल्या आप्तेष्टांना शेअर करा
आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण यापुढचे सर्व व्हिडिओ जेव्हा आम्ही स्वादिष्ट मराठी किचनच्या आमच्या या चॅनलवरती अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला युट्यूब कडून सर्वप्रथम देण्यात येईल, म्हणजे तुमचा कुठलाच व्हिडिओ पाहायचा चुकणार नाही. आता आपली भेट पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.